मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या 5 दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणाला बसले होते। जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश मिळालं असून राज्य सरकारने त्यांच्या मागण्या जवळपास मान्य केलेल्या आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाची मागणी असलेलं हैदराबाद गॅजेटची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा बापू। आरक्षणासाठी पुकारलेल्या जरांगे पाटलांच्या लढ्याला सर्वात मोठं यश आलं। राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या। मराठा कुणबी एकच असल्याचा उल्लेख ज्या हैदराबाद गॅझेटियर मध्ये आहे ते तातडीने लागू करण्यात आलंय। तर सातारा गॅझेटियर लागू करण्यासाठी महिनाभराचा अवधी दिलाय। जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या ते आपण ग्राफिक्स मधून बघूया। हैदराबाद गॅझेट तात्काळ लागू, सातारा गॅझेट लागू करण्यासाठी महिनाभराचा अवधी, पुणे औंध गॅझेटियरच्या अंमलबजावणीबाबत कायदेशीर बाबी तपासणार, 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र दिली जाणार, ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांना प्रतिज्ञापत्राच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देणार, प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्र तातडीने निकाली काढणार, कुणबी नोंदी शोधण्याचं काम शिंदे समितीकडून सुरू राहणार, सप्टेंबर पर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना येत्या 8 दिवसात मदत, बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी दिली जाणार। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे। म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे। पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे। विशेष म्हणजे सातारा गॅझेटियर लागू करण्याचा शब्द जरांगे पाटलांनी मंत्री शिवेंद्र राजेंकडून वदवून घेतलाय। साक्षीदार त्यांना धरलेले नाही, म्हणलं तुम्ही करून देता का? आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला। बाकी ते म्हणले मी करून देतो माझी जबाबदारी। मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना, राजा बरोबर आहे का? मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या, राजा म्हणले देतो। राजा हा म्हणले की इतक्या लोक सांगा नाहीत, मग थोपड आणतील लोक, जमलं का नाही? आता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या यावर जरांगे पाटील ठाम आहेत। त्यामुळे मराठा कुणबी एकच असा GR काढावा ही जरांगे पाटलांची मुख्य मागणी होती। त्यासाठी राज्य सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। मराठा आणि कुणबी बाबत काय ठरलं तर जरांगेंनी म्हटलं मराठा आणि कुणबी एकच हा GR काढा। त्यावर सरकारनं उत्तर दिलं त्याबाबतची प्रक्रिया किचकट आहे, महिन्याभराचा वेळ द्या। जरांगेंनी यावर म्हटलं मराठा कुणबी GR साठी राज्य सरकारला 2 महिन्यांचा वेळ देतो। त्यावर सरकारने म्हटलं 2 महिन्यांत मराठा कुणबी या मागणीवर निर्णय घेणार। आपण त्यांना म्हणलो तो मराठा आणि कुणबी एक हे GR काढा, 58 लाख नोंदीचा आधार आहे। त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या। तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक GR काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे, पण डोक्यात घ्यायचं आणि पुढं चला जायचं, काहीच नव्हतं 75 वर्ष। मग काय केलं? मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण GR काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा। विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचा।
ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर बरं 2 महिने जाऊ द्या. सरकारनं मागण्या मान्य करताच राजे हो तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली. त्यानंतर आझाद मैदान, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणाबाजीनं दणाणून गेलं. मराठा आरक्षणाची लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणाची लढाई सुरू झाली. मनोज जरांगे पाटलांनी एकट्याच्या बळावर लढा सुरू केला. पुढे या लढ्याला विस्तीर्ण स्वरूप देत मराठा समाजाला दिलेला शब्द खरा करून दाखवला. त्यामुळं आरक्षणाच्या या सिनेमात जरांगे पाटील हेच खरे नायक ठरलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.